हाय फ्रेंड्स, मी आहे पूर्वा, जर तुम्हाला माहिती नसेल तर. आणि आज मी पहिल्यांदा माझ्या ह्याच्यावरती असा ब्लॉग टाकते कारण की हिमानीचं लग्न आहे. कधी माझ्या लग्नाला या. माझं लग्न तुमच्यापर्यंत वेळेपर्यंत हिचं लग्न झालं असेल. लग्न माझं संडेला 16 नोव्हेंबरला आणि आज आहे माझी हळद. आज हिमानीची हळद आहे आणि आम्ही विला शोधायला जो मेहनत स्ट्रगल केलं आहे. सो मी तुम्हाला दाखवते विला कसं आणि बाकीच्या गोष्टी पण आपण बघूया. आणि मी हे ह्यासाठी रेकॉर्ड करते कारण की आपण आपल्याकडे व्हिडिओज राहत नाही, ते युट्यूबवरती ब्लॉग्स बघायला तरी भेटतात. सो ह्या रिझनसाठी आम्ही ब्लॉग करते. आता विलाची स्थिती ही आहे. आता वाजले आहेत 2:30 आणि आम्ही एवढा उन्हात पूर्ण घोडबंदर आणि फालतू रस्ता सगळं हे करून आलो आहे. आणि इथे आहेत आपले मेकअप आर्टिस्ट. हिमानी तिचे हात दाखव. हिमानीची काल मेहंदी झाली आहे. 1 मिनिट थांब, उजेडात ते दिसत नाही. अजूनही दिसत नाही, तिकडे जावं लागेल. हो अजून. ही बघा हिमानीची मेहंदी. इथे आहेत विठ्ठल, इथे आहेत रखमिनी आणि ही आहे हिमानीची श्रुतेशी हिमानी. आणि चुडा पण भरलाय दाखव. हा, त्याच्यात जरा मधल्या आम्ही काढल्यात. विलामध्ये लवकर येण्याचे फायदे हे आहेत की इथे कोण नाही आणि मी तुम्हाला दाखवू शकते की रूम काय आहेत. रूम ही आहे. ही रूम आम्ही ढापली आता. आणि का, कारण की इकडनं डायरेक्ट बाहेर पडायला रस्ता आहे. आणि असे अजून 2 रूम्स आहेत जे मी तुम्हाला नाही दाखवणार. पक्का वगैरे मला हिमानीचं मेन लग्न दाखवायचं. हिमानी बॅटमॅन बनली आहे. चंगादर दाखव. हा हिमानीचा बिफोर शॉट आहे आणि आफ्टर ह्या बदलणार आहेत आता. मध्ये ह्याची एंट्री झाली आहे आणि ह्या मुलाची पण एंट्री झाली आहे. जो आम्हाला खायला आणणार होता आणि एवढा उशीर आणलाय. तोपर्यंत माझे 2 स्विगीची ऑर्डर आली, ही आणि ही. पण हा मुलगा आता आला. मी आणले म्हणून हिमानी. काय प्रॉब्लेम आहे तुला? हो हिमानी बघितली दिसते. नाही, मी तर पहिल्यांदा ओळखलंच नाही हिमानी. कॉम्प्लिमेंट घेऊ काय घेऊ? काय घ्यायचंय? मराठी नाही पण मराठी समजतं. आता मला थोडं तोंड बघ ठेवा. कसली सुंदर दिसते. थँक्स टू थँक्यू फॉर ट्रस्टिंग. मी अशी काय बंजारन टिकली बिकली सगळं पडले, लिपस्टिक नाही काय नाही. ॲज युजुअल हँडसम. हिमानी कशी दिसते ह्याच्यासाठी चालू केलं आहे, तुझ्यासाठी नाही. हिमानी तर सुंदर दिसतेच, माझा तर प्रश्नच येत नाही. आता इथे एवढा मोठा कांड झालाय ना, तुम्हाला सगळं सांगू आम्ही काय झालंय. हिमानीचा जो डेकोरेटर आहे त्याच्यासाठी एक वेगळा नवीन हे बनवायला, व्हिडिओ बनवायला लागेल आपल्याला. थांबा. हा, तर असं झालं असं आहे की जो डेकोरेशन थोडं पटकन बोलूया. अरे मला विचार करायला लागतो थोडं. थांबा, बोल लवकर बोल. डेकोरेशन करणारा जो माणूस होता त्याने डेकोरेशन जे केलंय मुळात केलेलंच नाहीये. ते शिळं डेकोरेशन वापरलेलं आहे. शिळं डेकोरेशन. आणि आता तो फोन पण उचलत नाहीये. तर आम्ही आता एक मागचा अर्धा तास झाला आम्ही त्यांना कॉल, अर्धा तास तर कॉल लावतोय. त्याच्या आधीपासून आम्ही येऊन त्याला कॉल लावतोय. 2 तास व्हायला लागले. ते डेकोरेटर, त्याचं नाव काय, सिद्धेश. आणि एक ताई आहे, मौसमी ताई आहे. ती बेंगॉली आहे. पटपट बोल यार. मौसमी ताई आहे ती. पुढे बोल ना लवकर. बेंगॉली आहे ती. तो आम्ही तिला कॉल करणार आहे. मी शॉर्ट मध्ये सांगते. ती पण नाही फोन उचलते ना तो उचलतोय. आणि आम्ही एवढं स्ट्रेसफुल एन्व्हायरमेंट मध्ये हसतोय. का? बिकॉज ऑफ मी. काय बोलायचंय हिमानी तुला? काहीच नाही बोलायचं. तू ORS पी प्लीज. अरेस ORS बोललो. वा काहीतरी. हा, तर आमचा जो ग्रूम आहे हिमानीचा ग्रूम, त्याने डोकं लावून जरा एक दुसऱ्या डेकोरेटरला पाठवलंय सध्या. तर लेट्स सी. मी तुम्हाला डेकोरेशन दाखवते. शिळं डेकोरेशन काय आहे. शिळं डेकोरेशन असं दिसतंय. डेकोरेशन असं दिसतंय. या डेकोरेशन मध्ये मी हळद काय, मी तर बर्थडे पण नाही करणार. म्हणजे ते पानं बिणं काय त्याला अर्थ राहिला नाही. आणि मागे बॅकग्राऊंड, समजा तुमच्याकडे जर मागचं छोटं आहे बुडचं, तर ते पण छोटं लावायचं ना. आता ते मागची टायगर प्रिंट कुठे घेऊन जायचं तो. आणि दुसरा मुद्दा असा की यांनी पैसे एवढे घेतलेत की तुम्हाला अमाऊंट आम्ही रिव्हील नाही करणार, पण त्या पैशाच्या हिशोबाने ह्यांनी
म्हणजे हे मी फ्री मध्ये पण नसतं करून दिलं एवढं घाणेरडं डेकोरेशन यांनी केलं. खरंच तर मला नाही वाटत खूपच वायफळ आम्ही त्यांचं नावावर टाकणारच आहोत. आमचं डोकंच फिरलं आता ह्या. आणि झालं असं की आता ह्यांनाच आम्ही लग्नाची पण ऑर्डर दिली आहे यार. आणि हे पोपटाचे पिंजरे का ठेवलेत मला कळत नाही. पोपटाचे पोपटाचे पिंजरे डिस्को बॉल पडलाय विचारा तिकडे. हे का ठेवलं मग हे बघा हे असं कोण ठेवतो सांगा मला. बॉल तरी का घाणेरडा शी. तर आता आम्ही नवीन एका डेकोरेटरची वाट बघतोय कारण की त्यांनाच आता सांगावं लागेल की बॅकग्राऊंड बदलून द्या काका काहीतरी करून द्या आम्हाला. हिमानीचा फुल मूड ऑफ झालाय आणि श्रुतेशचा फुल डोकं सटकलंय आणि आम्हाला त्या दोघांसाठी काहीतरी करावं लागणार आहे. हो नाहीतर आपणच जाऊन आणायला लागेल वाटतंय मला सामान जरासं वाटतंय मला तर तेच वाटतंय. पण ठीक आहे आपल्याकडे थोडा टाइम आहे अजून. मी तिला बोललेले घरी झेंडूचे माळा आहेत एवढ्या आणल्या असत्या ह्याला लावल्या असतं इकडे यार. याला पण लावले असतं. अरे माझ्याकडे किती आहेत ना ते 20 झेंडूचे माळे. हिमानीच्या घरी 20 आहेत. ह्याला पण असं लावलं. हा मी तेच बोलले तिला. चौकोन फिरवला असतं भारी वाटलं असतं खूप जास्त. व्हेरी डिसअपॉइंटिंग व्हेरी. आणि असं मोठ्या दिवशी असं होतं ना इरिटेट व्हायला होतं पूर्ण. पण ठीक आपण अजून होप्सवर हो उम्मीद पे दुनिया कायम. आणि हिमानी एवढी रेडी झाली हा रेडी झाले मला रेडी व्हायची गरज आहे असं वाटतंय मला आता. आज के लिए इतना ही काफी है. उम्मीद पे दुनिया कायम. हिमानीला केतन हसायचं टेक्निक्स टिप्स अँड ट्रिक्स सांगतोय. आणि असं का हसायचं काय माहिती बाई. नाही तू बोललास कारण आहे ना काहीतरी असं का. कारण ते तुझा मेकअप हे नको व्हायला खराब नको व्हायला. त्यांनी एवढं राणी मॅमने एवढं कसं हसायचं नाही बघ कशी बटन दिसते लगेच. कसं शिकवलंय हा नाही खूप घाण असते नॉर्मल. नवरदेव इज हिअर. जरा लांब जा कपडे दाखव. वाव यो तुला एक MF सरप्राईज द्यायचंय. अरे बोलायचं नव्हतं यार ते. मला तुला काय वाटतं येत नाही का. विचार मी करते. लवकर दाखव चल लवकर दाखव. शपथ कसं आहे एक नंबर ना भाई. फक्त मी मला चांगला आणलंय. तू पण आणलंय का. हे चांगलंय. हिरो फक्त चेहऱ्याला छोटा काढतो. नाही रे बरोबर वाटतं. बघ तू एकदा व्हिडिओ तुझ्या नंतर. नुसता हिरो ना तेव्हा सरांनी दुसऱ्या ह्यांना बोलवलंय ज्यांनी आता सेटअप चालू केलाय. माय गॉड हिमानीचं तोंड बघण्यासारखं होतं. पण ठेवा का पण फुलदाणी तुमच्या समाज आणि इथे ठेवतो. इथं ठेवा नाही आपण ठेवू इथं पण परत. त्याचं वापरू ना काहीतरी पैसे तर देणार नाही त्याला. तीच साईड पुढे होती. दाखव जरा परत दाखव. हा बघा सेटअप. तुझ्या भाषेत नीट सांग व्लॉग चालू आहे. हा ना सगळं बीप 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 बीप. हा सेटअप आणि नवीन सेटअप लागणार आहे. हे पण अर्धवटच आहे मागे. ते लोक बोलतात मध्ये पण इथे पण कंजूसी केली आहे. मला तर तुमचं पण टेन्शन होतं. आता बघा आता खरी दिसते. मिरर मध्ये जरा डेंजर वाटत होतं. तो शॉट टाकूच नको ना. मी टाकणार आहे. ही हिमानी आता अशी दिसते बघा. सुंदरी सुंदरी. हा आणि हे आहे तिची हेअरस्टाईल. नाही रे टाइमपास लागले. ओके झाड होणार आहे. बघितलं ती पण कळलं तिला आता तुला कशी रिप्लाय द्यायची ते. अरे म्हणजे असं जरा ते स्टेज किती मोठा केला. हे आता नवीन डेकोरेशन चालू आहे. आम्ही तुम्हाला बिफोर आणि आफ्टर लुक दाखवू या डेकोरेशनचा. सेलिब्रिटी आली आहे. सेलिब्रिटी ही आहे हिमानीची ननंद मोठी ताई श्रुती ताई. आणि ही आहे त्यांची मुलगी रावी. हाय कर. हाय ती फक्त एकच वर्ड बोलते मामा मामा. श्रुतेशची फेवरेट. सॉरी तिचा फेवरेट श्रुतेश. शी केतन. कशी वाटते हिमानी. कशी वाटते हिमानी. एक नंबर समजत चांगलं. छान 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 छान. पिंटरेस्ट वाली ना वाटत असे एकदम रॉयल. फोडतायत. ओ माय गॉड हे मला माहितीच नव्हतं असं काही आहे. भाई साहब
मी आता बघते. आणि सेटअप बघा कसला सुंदर केलाय काकाने यार. थँक्यू सो मच जाधव काका, तुमच्यामुळे ही माणी खुश झाली आहे. हा माझा लुक आहे. हा माझा हळदीचा ड्रेस आहे. आणि मी फायनली मेकअप वगैरे सगळं केलं आहे. मेकअपचं जे काय बोलतात त्याला BTS आहे किंवा गेट रेडी विथ मी आहे, हे मी इंस्टाग्रामवर टाकले तर तुम्ही बघायला जाऊ शकता. आणि फायनली मी अशी दिसते फॉर हिमानीज हल्दी. लेट्स गो. मी तुम्हाला बाकीच्या गोष्टी दाखवते. हिमानी शूट बघा. स्टेजवर गेलो बोलतो एक चंद्रा हे हिवाळी चंद्रा टिकली पडली आहे का? का लावली नाहीये. लावू ना. लावू असं झालंय आपल्या सेटअप नंतर. किती गोडगोंडच वाटतोय आता. म्हणजे ह्याच्याने आपण हे बघतो की मिनिमल जेवढं असेल तेवढं छान दिसतं. बाकी काहीही असू वायफाय पापड पसारा काही नाहीये. स्वर तुला कसं वाटलं हा बॅकड्रॉप? आता काहीतरी वाटतंय. मागाशी तू स्टेज वगैरे टेन्शन आहे. बघ ना एवढं सिम्पल आहे पण तरी किती छान वाटतंय की तिथे. ओजी लुक आलाय. येस. त्यांचं काम बघा काय दिलंय की त्यांचं काम बघा काय. जा ना हवं तरी दिलंय येऊ दे. इझी आहे. ओ माय गॉड. केतन कोणाचा फोन आहे? ओ आई आहे. खोटारडा. कोणाचे ते गॉगल कोणी आणलेत ते? झालं उलल करून झाली केतन. घाल लवकर घाल. बापरे केवढे कष्ट. दादाला दाखव ना. हा दादा आहे. आमचा नवीन कॅमेरामॅन आहे. सो ह्याला कळणार नाही. हा सॉरी मी नवीन आहे. अरे हिमानीला पण घे आता. हा अरे तो मध्येच त्याला घेतोय मध्येच हिला घेतोय. दोघांना एकत्र नाही घेतोय. झालं घेतलं बाई घेतलं. हा सर थँक्यू सर. माझा पण खेचल. हवा मारावा. हा फॅन मॅन केतन. ए हिमानी शिवाय घालेल. ही बघा आमची ब्राईड. ही बघा आमची ब्राईड. मला खूप छान तयार केलंय. हा जाऊ दे त्याला सवय. या साईडने आहे ना मग तिला मध्ये घेऊया. आमची मर्जी. कशी दिसते केतन हिमानी? हिमानी 2 दिवसात लग्न आहे. तुला काय वाटतं? दिसतच नाहीये. ते बंद कर ना पंखा. स्वतः हवा खातोय तुला नाही देते. मला इथे सध्या हवा. हा हिमानी दिसतच नाहीये. छान दिसते. हिमानी छान दिसते खरंच. बाय ग बाय. नवरी वाटते, नवरी वाटते. नजर नको लागायला. सॉरी दिसला नाही. सॉरी मी हात हलवला. सॉरी परत लाव. दिसला नसेल परत तर. ओके बाय. हिमानीच्या 2 खास मैत्रिणी एवढा उशिरा आल्यात. व्हॉट इज दिस बिहेवियर? ट्रॅफिक. आणि नंतर त्या गाडीवाल्याचं भांडण झालं. का काय म्हणलं? लेट थोडं लुक बघायचं होतं. कशी वाटते हिमानी? खूप भारी. हिरोईन वाटते की नाही? हिरोईन उसके सामने फीके है. ओ माय गॉड. तुला नाही बोलले केतन नीट हवा मार यार. विचारा केतन शिवाय ऐकतोय. नीट हवा मार. बीट हवा मार. या आहे श्रुतेशच्या मावश्या. आणि हे दोघांनी परफॉर्मन्स करणार आहे आम्ही आज. हळदीचा डान्स करणार आहे आम्ही आज. हिमानीने श्रुतेश कसे दिसत आहेत? ब्राईड्सचे सगळे लोक आज आलेत. आत्ता आलेत. ही बघा ब्राईडची बहीण आणि हा भाऊ. ए शटअप यार. लाइटनिंग आहे माझं. सी टाईप नाहीये. बापरे हे लायटर घेऊन का फिरतोय रे? लाज नाही वाटत? लाज नाही वाटत तुला? फटाके फोडायला लाईट. सिगारेटी ओढतो. पटापट लक्ष्मीची घरके. परत नाच. झटपट फटाफट लक्ष्मीची घरके अंदर. वाया घालवायची नाही. सासूबाई आपल्यावर चिड. हा मुलगा जो माझा बेस्ट फ्रेंड आहे पण हे नाही. माझ्या नवऱ्याचं नाव काय सेव्ह केलंय हे मी तुम्हाला दाखवते. थांबा.
आणि हा तर त्याच्याशीच बोलतोय. नाही बाजूला लाव ना. दाखव जरा नाव काय सेव्ह केलेस. हा माझ्या नवऱ्याचं नाव आहे, जे ह्याने सेव्ह केलंय. आणि अजून एक दुसरा नंबर आहे. दोघात तिसरा सगळं आणि हा दुसरा नंबर आहे. फालतू साला. शी हिमाणीच्या घरचे आलेत बाबा फायनली. हे बघा हिमाणीच्या घरचे. आता आल्या सगळे पहिले फोटो काढायला उभे राहिले. म्हणजे काय बोलायचं. मेस्त्री फॅमिली फायनली एक फोटो काढला. हिरो बघा हिरो. नुसता पाणी पिऊ शकतो हा, बाकी काही येत नाही. हे माझे आजोबा आहेत आणि माझी मम्मी. हे बघा कोल्हे काका. हे बघा पप्पा. आपण एंगेजमेंटला भेटलोय सुदेश आणि हिमाणीच्या. तर सगळ्यांचं बसून झालंय हा बसून झालंय, आराम करून झालंय. आता वेळ आहे डान्सची. तर ग्रूम साइड आणि ब्राईड साइड ह्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन लागणार आहे की कोण सर्वात चांगला डान्स करणार आहे. आणि जो सर्वात चांगला डान्स करणार आहे त्याला एक छानसा असं प्राइज भेटणार आहे. काय ते विचारू नका, ते मी तुम्हाला लास्टला सांगेन. जो चांगला करेल त्याच्यावर आमची नजर असेल. ओके. तर सगळ्यांनी आपल्या खुर्च्या बाजूला करा आणि लेट्स स्टार्ट द कॉम्पिटिशन. आताशी चालू झाला डान्स.
मजाच आहे. घरी जाऊया, घरी जाऊया.
आता हिमानीचा उठणं कार्यक्रम चालू आहे. इकडे बघा. बाय. इकडे बघा. आम्ही आता सगळे निघालो आहोत. 12 वाजले आहेत. आणि काय डो अशा प्रकारे आमचा आजचा दिवस संपलेला आहे. हळद उठणं मिक्स. थांबा. हे बघा गँग चालली आहे सगळी. कुठे गेले? कोण आहे इथे? कोण कोण आहे गाडीमध्ये? बाय. भेटूया उद्या. वाटतंय बघूया. खूप पाय दुखतो आता नाचून. भेटूया नेक्स्ट एपिसोड. आय मीन उद्या हळदीला. बाय. भेटूया उद्या हळदीला. बाय. पार्ट 2 म्हणजे कानातले पण झाले. बाय.